नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससुविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकल अर्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहे श्री वृंदावन वास। श्री राधा मेरी माँ कहे पिता मोरे घनश्याम उन दोनों की चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातुर्मुनीन्द्रि समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद स्वरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारुनी आता। मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया धाव मैपती माझे आई मजला ठाव द्यावा काही। चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका आसने कीजी। या माऊली ज्ञानोबरायांच्या ओळीवरती चिंतन मांडण्यापूर्वी प्रथमतः या प्रवचन रूपी सेवेकरता तसं बघितलं तर आज त्यांनी माझी प्रवचन सेवा या ठिकाणी ऐकावी आणि मी सांगावी इतकी माझी योग्यता नाही असे असणारे आपल्या परिसराचं भूषण भागवताचार्य गुरुवर्य नामदेवजी महाराज शास्त्री त्याच पद्धतीने असणारे गुरुबंधू हरिभक्तपरायण बाप्पू महाराज कोतकर हरिभक्तपरायण प्रवीण महाराज कांचन त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण प्रवीण महाराज खाडे सर्वच लाख परिसरातील सर्वच भाविक ज्यांच्या पुढे मी आज ही प्रवचन रूपी सेवा करत आहे ना हे असणारे परीस आहे आणि या परीसा पुढे या पामराने काय बोलावं म्हणजे भर पावसात मूठ धरल्यासारखं। पण तरी पण सेवकचे सांगितले काम या न्यायाप्रमाणे थोडकी मोठी सेवा करण्याची मी प्रयत्न करतो। जसे गुरुवर्य बुद्धी देतील त्या पद्धतीने मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। माऊली ज्ञानोबराय म्हणतात की चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे कीजे। बघा माऊली ज्ञानोबरायांनी या ओळीमध्ये पूर्वार्धामध्ये प्रश्न निर्माण केलेले आहेत। कसे प्रश्न निर्माण केलेले माऊली ज्ञानोबराय म्हणतात की चंद्र तेथे चंद्रिका चंद्र तेथे चंद्रिका असणे कीजे 100% आहे। जर त्यामध्ये शंका असती तर माऊली जसं आपल्याला एखाद्या गोष्टीची जर शंका असली आपण जर ती गोष्टी आपल्या कृत्यात आलेली नसली तर आपण काय म्हणतो आसन बा असू शकते बा। पण माऊली ज्ञानोबरायामध्ये पूर्व उत्तरार्धात काय म्हणतात असणे की जे 100% आहे। मग तुम्ही म्हणतात महाराज
ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदण्या चकोर आहेच. मग काही काही वेळेस असं होतं की एखाद्या वेळेस आपल्याला चांदण्या दिसतात पण चंद्र दिसत नाही. मग त्या ठिकाणी चंद्र नाही का? माऊली ज्ञानोबा तर सांगतात असणे की जे 100% आहे. च म्हणजे आहेच. म्हणून जर आपल्याला एखाद्या गोष्टीची गॅरंटी असल्यानंतर आपण कसं काय म्हणतो? आपले जर समजा दोन मित्राचे किंनिमित्ताने भांडणं झाले, भांडणं झाल्याच्या नंतर एक मित्र दुसऱ्या मित्राला छातीला हात लावून म्हणतो की मी तुला चितपटच करीन. काय? चितपटच करीन. म्हणजे त्याला गॅरंटी आहे, तू छातीला हात लावून म्हणतो. तसे माऊली ज्ञानोबा या ओळीमध्ये पण म्हणतात की असणे की जे 100% आहेच. मग आपल्याला ते चंद्र दिसत नाही. का दिसत नाही? चंद्र नाही का? आहे, पण ती बघण्याची दृष्टी आपल्यात नाही. किंवा एखाद्या आभाळाच्या आड तो चंद्र आहे, त्या ठिकाणी 100% आहेच. समजा उदाहरण सांगतो, मी रस्त्याने चाललो, रस्त्याने चालल्याच्या नंतर जर सूर्यप्रकाश समोरून असेल तर सावली कुठं पडते? पाठीमागं पडते. जर उत्तर दिशेने जर त्या ठिकाणी प्रकाश पडला तर सावली कोणत्या दिशेने पडते? विरुद्ध दिशेने सावली पडते. सावली आपली कधी साथ सोडत नाही. एकच गोष्टी अशी आहे महाराज का जी आपली मरूपर्यंत साथ सोडत नाही, ती म्हणजे फक्त सावली आहे. कारण की प्रेताची सुद्धा सावली पडते महाराज, प्रेताची सुद्धा सावली पडते. पण जर आपण अंधाऱ्या खोलीत गेलो तर त्या ठिकाणी आपली सावली कुठेही पडत नाही. मग सावली जाते कुठं? सावली तर आपली साथ सोडत नाही. मग ती सावली बघण्यासाठी आपल्याला त्या खोलीमध्ये काय करावं लागेल? प्रकाश लावावा लागेल. ज्या वेळेस प्रकाश निर्माण होईल त्यावेळेस आपल्याला आपली सावली त्या ठिकाणी दिसू शकते. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात की चंद्र ते चंद्रिका आहेच, शंका घेण्याचं कारण नाही. पुढे माऊली म्हणतात की शंभू ते अंबिका असणे की जी. ज्या ठिकाणी शंभू महादेव शंकर त्या ठिकाणी महादेव आहे, त्या ठिकाणी पार्वती माता उमा देवी आहेच. तुम्ही म्हणता महाराज काल सोमवारी होऊन गेला, आज एकादशी आहे, आम्ही सर्वांनी या ठिकाणी अमृतेश्वरांचं दर्शन घेतलंय, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी लिंगाचं दर्शन घेतलंय, पण आम्हाला पार्वती माता दिसल्या नाही. मग पार्वती माता दिसण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी काय नाही, शक्ती नाही. त्या ठिकाणी पार्वती माता आहेच, शंका घेण्याचं काही कारण नाही. महाराज आपण उपजतात ज्ञानी आहोत, पण आपण अज्ञानाचं काय घेतलेलं आहे? पांघरून घेतलेलं आहे. आपण उपजतात ज्ञानी आहोत महाराज, या उपजतात ज्ञानी असताना सुद्धा आपण अज्ञानाचं काय केलंय? पांघरून घेतलेलं आहे. कसं पांघरून घेतलेलं आहे? जर समजा कंदील आहे, कंदील आपण ज्यावेळेस कंदील त्या ठिकाणी चालू करतो, पेटवतो, त्यावेळेस कंदिलाचा प्रकाश काय असतो? लख असतो. कालांतराने तो प्रकाश मंदवत काय होतो? जातो. मग प्रकाश आहे तेवढाच आहे. मग प्रकाश आपल्याला कमी कशामुळे भासतो? कारण की त्या कंदिलाची जी काच असते ना, त्या काचाला काय आलेली असते? काजळी आलेली असते. मग ती काजळी जर आपण फाडक्याने स्वच्छ केली तर त्या ठिकाणी पूर्वज जसा प्रकाश आहे त्या पद्धतीनेच आपल्याला काय दिसतो? प्रकाश दिसतो. मग तो प्रकाश पूर्वत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं? त्या कंदिलाची काय करावं लागली? काच स्वच्छ करावं लागली. तसं आपण उपजता ज्ञानी आहोत महाराज. माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तई योगी आहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी. महाराज त्या कंदिलाची काजळी, काचेची काजळी पुसल्यानंतर प्रकाश आहे तेवढाच आहे. म्हणून आपण उपजतात ज्ञानी आहोत, पण आपल्याला ती पार्वती माता उमा देवी बघणे इतकी आपल्यात काय नाही, शक्ती नाही. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. पुढे ज्ञानोबा माऊली म्हणतात की संत तेथे विवेका. ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी सद्विचार
ज्ञान आहेच, शंका घेण्याचं कारण नाही. मग ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी सद्विचार, चांगले विचार, चांगले गुण आहेच, शंका घेण्याची कारण नाही. मग काय हरकत आहे जर संतांच्या ठिकाणी सद्विचार आहे, ज्ञान आहे, तर मग काय हरकत आहे आपल्याला अशा संतांच्या संगतीमध्ये जाऊन आपल्या जीवाचा उद्धार करायला? काय हरकत आहे महाराज? काही हरकत नाही महाराज. मग आपण त्या संतांच्या संगतीत जर गेलो, अहो चांगल्याच्या संगतीत जर पंढरपूरला गेलो, चांगल्याच्या संगतीत जर पंढरपूरला गेलो तरच माणूस त्या दिंडी धरून चालणार. चांगल्याच्या संगतीत जर दिंडीला पंढरपूरला गेलो तरच दिंडी धरून चालणार, नाही तर 2 किलोमीटर पाठीमागं, नाही तर 2 किलोमीटर पुढं. चांगल्याच्या संगतीत जर चंद्रभागे स्नानाला गेलो तरच त्या ठिकाणी चंद्रभागेच्या स्नानाला मनुष्य जातो, नाही तर तिथंच मठात पुण्यश्लोक नळ राजा आहे का नाही महाराज? मग चांगल्याच्या संगतीत जर गेल्यानंतर आपला उद्धार होत असला, चांगलं होत असलं, तर काय हरकत आहे अशा संतांच्या संगतीत जायला? मग संत वाङ्मयाचा जर आपण विचार केला, संत वाङ्मयाचं जर आपण अवलोकन केलं, तर संत वाङ्मयामध्ये अनेक गोष्टींचा महिमा वर्णन केलेला आहे. संत वाङ्मयामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा महिमा वर्णन केलेला आहे? प्रथमतः संत वाङ्मयामध्ये वस्तूचा महिमा वर्णन केलेला आहे, तदनंतर तीर्थाचा महिमा वर्णन केलेला आहे, तदनंतर भगवंताचा महिमा वर्णन केलेला आहे, तदनंतर भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन केलेला आहे. अगदी त्याच पद्धतीने महाराज संतांनी संतांचा महिमा वर्णन केलेला आहे. मग आज एकादशी आहे, संतांची एकादशी आहे, बरोबर आहे ना? मग आजच्या दिवशी परिसरातल्या कोणत्याही संतांचं दर्शन घेतलं तर ती एकादशीची फलप्राप्ती होत असते. मग अशा संत वाङ्मयामध्ये अनेक गोष्टींचा महिमा वर्णन केलेला आहे. आता या सर्व गोष्टींचा महिमा वर्णन बघायला आपल्याला एवढा वेळ नाही, तरी पण आपण संत वाङ्मयामधल्या वस्तूंचा महिमा आणि तीर्थाचा महिमा आज बघणार आहोत. कारण की आज एकादशी आहे. माझ्या भगवान परमात्म्याच्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचा महिमा बघून या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. मग आज संत वाङ्मयामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहे, वस्तू आहे की त्यांचा शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये अवलोकन आलेला आहे? संत वाङ्मयामध्ये प्रथमतः 5 वस्तू सांगितलेल्या. कोणत्या सांगितलेल्या आहे? प्रथम वस्तू सांगितली चिंतामणी, कल्पतरू, कामधेनू, परीस आणि अमृत. या 5 वस्तूंचा महिमा वर्णन केलेला आहे. आपण जर बघितलं तर चिंतामणीचा काय महिमा आहे, तर माऊली ज्ञानोबा म्हणतात की ज्याच्या हातामध्ये चिंतामणी आलेला आहे ना, त्याला सर्व गोष्टीची काय होते? प्राप्ती होती. त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात का चिंतामणी झाली हाती, सदा विजय वृत्ती मनोवृत्ती, तैसा मी पूर्ण कामी श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्याच्या हातामध्ये चिंतामणी आलेला आहे त्याला सर्व गोष्टीची काय होत असते? प्राप्ती होत असते. हा झाला चिंतामणीचा महिमा. अगदी त्याच पद्धतीने महाराज कल्पतरूचा पण महिमा आहे. कल्पतरूचा काय महिमा आहे, तर माऊली ज्ञानोबा म्हणतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उन्ही त्यासही सांगा जोगी. कल्पतरू तळवटी, कल्पतरू खाली जर आपण बसलो आणि आपल्या मनामध्ये एखादी इच्छा जर आली तर कल्पतरू खाली बसल्याच्या नंतर ती इच्छा काय होते? लगेच पूर्ण होते. कल्पतरू खाली इच्छा जी केली ती लगेच काय होते? पूर्ण होते. असा हा कल्पतरूचा महिमा आहे. अगदी त्याच पद्धतीने महाराज कामधेनूंचा पण महिमा आहे. कामधेनूचा काय महिमा आहे, तर माऊली ज्ञानोबा म्हणतात की ज्याच्या हातामध्ये, ज्याला कामधेनू प्राप्त झालेला आहे ना, त्याला या जगतामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याला सर्व गोष्टी काय आहे? शक्य आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात जया ते कामधेनू माय तयाची अप्राप्य काय आहे. ज्या मनुष्याला कामधेनू प्राप्त झालेला आहे ना, त्या मनुष्याला या जगतामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अजून कामधेनूचा महिमा वर्णन करत असताना माऊली म्हणतात की का जया ते कामधेनू माय सदैव विजय होय तो चंद्रही परिसया खेळव्याची. त्या मनुष्याने जर ठरवलं की मला उद्या खेळायचंय पण मनुष्यासोबत नाही, चंद्रासोबत खेळायचंय, तर तो चंद्रासोबत सुद्धा काय करू शकतो? खेळू शकतो. हा झाला कामधेनूचा महिमा. अगदी त्याच पद्धतीने महाराज परिसाचा पण महिमा आहे. परीस काय करतो, तर आपल्या संगतीमध्ये येणाऱ्या लोखंडाचं सोनं करतो. पण त्यासाठी तो परीस पारखी लागतो बरं का.
त्यासाठी काय लागतो? परीस पारखी लागतो. गुरुवर्य पांडुरंगजी महाराज वाविकर त्यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत सांगतो. बाबांनी दृष्टांत सांगितला. बाबा म्हणायचे की परीस मिळून उपयोग नाही, परीस मिळाला पण त्याला परीस पारखी असल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. एक मेंढपाळ होता, एक धनगर होता, मेंढपाळ होता. तो मेंढ्या वळत होता आणि मेंढ्या वळत असताना त्याला परीस सापडला. सापडला. त्यांनी चमकणारा दगड म्हणून त्याला दोरी बांधली आणि मेंढीच्या गळ्यात बांधला. दिवसभर मेंढ्या चालल्या. संध्याकाळी तो मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी घेऊन चालला आणि घेऊन चालत असताना एक परीस पारखी आला. त्या परीस पारख्यानी त्या मेंढीच्या गळ्यात परीस बघितला. तो मेंढ असणाऱ्या परीस पारखी त्या मेंढपाळाला म्हणला, धनगर दादा म्हणी या मेंढीच्या गळ्यात काय आहे तुला माहिती का? तो म्हणे काही आसन, तुला काय करायचं? तो म्हणे काही आसन, म्हणे तुला काय करायचं? त्यावेळी तो म्हणला, अरे धनगर दादा तो परीस. तो म्हणे आसना जाईना परीस, तुला काय करायचं? अरे म्हणे तो परीस जाऊ दे, असू दे म्हणे परीस. अरे म्हणे तुला माहिती का, हा परीस जर लोखंडाला लावला तर सोनं होतं, सोनं. आणि तेव्हा त्या मेंढपाळाने काय केलं, खांद्यावरती कुऱ्हाड होती, ती कुऱ्हाड घेतली आणि त्या परीसाला लावली आणि ती काय कुऱ्हाड काय झाली, सोन्याची झाली. आणि मग तो परीस पारखी म्हणला, त्या मेंढपाळाला म्हणला, धनगर दादा द्यायचं का 10,000? तो म्हणी तुला समजत का, परीस यो परीस. कधी म्हणला लोहाचे कणक होईल, हे सामर्थ्य परीशीच आहे. आपल्या महिमाने धातू परीस करतो सोने. त्या परीसानी आपल्या महिमानाने त्या असणाऱ्या लोखंडाच्या कुऱ्हाडीची काय केलं, सोनं केलं. आणि मग तो मेंढपाळ म्हणायला लागला, तुला कळतं का, हा परीस. मग तो म्हणे द्यायचा का 50,000? तो म्हणला हे परीस म्हणे यो काय परीस. म्हणून त्या परीसाचा सुद्धा परीस पारखी असला तर त्या ठिकाणी त्या परीसाची काय कळते, किंमत कळते. म्हणून मी भूषणाने सांगतो की आपल्या परिसरातले सुद्धा हे तिन्ही परीस आहे महाराज, परीस आहे परीस. अहो यांनी आळंदी क्षेत्रामध्ये आपल्या आयुष्याचे काही दिवस त्या ठिकाणी घातलेले आहे आणि असे असणारे परीस आपल्याला सद्भाग्याने लाभलेले आहे. म्हणून होता होईल तेवढा सर्वांनी त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा महाराज. या परीसांच्या शेपटीला धरून आम्ही चाललेलो आहे, या परीसांच्या शेपटीला धरून आम्ही चाललेलो आहोत. म्हणून परीस काय करतो तर आपल्या महिमाने धातू परीस करतो सोने. असणाऱ्या आपल्या संगतीमध्ये येणाऱ्या धातूचं सुद्धा काय करतो, सोनं करतो. हा झाला परीसाचा महिमा. अगदी त्याच पद्धतीने महाराज अमृताचा पण महिमा आहे. अमृताचा काय महिमा आहे तर माऊली ज्ञानोबा म्हणतात की ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा निर्माण झालेला आहे ना, त्याला तहान आणि भुकेची चिंता राहत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात की जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया श्रोतेसीचा आदरू काहीच नाही. ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा निर्माण झालेला आहे ना, त्याला तहान आणि भुकेची चिंता राहत नाही. अजून अमृताचा महिमा वर्णन करत असताना माऊली म्हणतात की आपण जर समुद्राचं स्नान केलं तर सर्व तीर्थांचं काय होतं, स्नान घडतं. आणि आपण जर रसाचं सेवन केलं तर सर्व रसांचं काय होतं, सेवन घडतं. का तीर्थे जाय त्रिभुवनी जी घडती समुद्र वग्रहनी ना तरी अमृत रस स्वाद रजनी रस सकळ. आपण जर समुद्राचं स्नान केलं तर सर्व तीर्थाचं स्नान घडतं आणि आपण जर रसाचं सेवन केलं तर अमृताचं त्या ठिकाणी काय होतं, सेवन होतं. अजून अमृताचा महिमा वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात की का मृतही जीवित लावे अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद कशात आहे, अमृतात आहे. मग अमृतात जर मेलेल्या माणसात जीवन करण्याची ताकद आहे अमृतात, मग असा हा अमृताचा महिमा आहे. मग अशा असणारे 5 गोष्टींचा महिमा, वस्तूंचा महिमा मी वर्णन केला. अगदी त्याच पद्धतीने महाराज तीर्थाचा पण महिमा आहे.
तीर्थाचा काय महिमा आहे तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी सर्व तीर्थांची भ्रमंती केली, मी सर्व तीर्थांचे गुण ऐकले, पण पंढरपूर सारखे तीर्थक्षेत्र या जगतामध्ये मला कुठेही आढळले नाही. मग असं त्या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये काय आहे, असं त्या पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये काय आहे तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवरी देव कोठे. मी अनेक तीर्थांची भ्रमंती केली, मी अनेक तीर्थांचे गुण देखील ऐकले, पण पंढरपूर सारखे तीर्थक्षेत्र या जगतामध्ये मला कुठेही आढळले नाही. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवरी देव कोठे. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा महिमा वर्णन करत असताना नामदेव महाराज म्हणतात की काशीमध्ये आपण जर 1 महिना जर पुण्य केलं ना तर जेवढं फल प्राप्त होतं ना पुण्यफल, तेवढंच पुण्यफल आपण 1 दिवस गोदावरीच्या तटावरती जरी उभा राहिलो ना तर तेवढंच पुण्यफल प्राप्त होतं. जेवढं पुण्यफल आपण काशीमध्ये 1 महिना केल्याच्या नंतर होतं तेवढंच पुण्यफल आपण 1 दिवस गोदावरीच्या तटावरती उभा राहिल्याच्या नंतर होतं. तेवढंच पुण्यफल आपण 1 पाऊल जरी पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये टाकलं तरी तेवढंच पुण्यफल प्राप्त होतं. नामदेव महाराज सांगतात वाराणसी चाले मासा गोदावरी 1 दिवसा आणि पंढरी पाऊल पडता ऐसा ठसा नामाचा. मग त्या तीर्थक्षेत्रामध्ये जर 1 पाऊल टाकल्याच्या नंतर तेवढं पुण्यफल प्राप्त होतं. मग काय हरकत आहे हो आपल्याला या मनुष्याच्या देहाला आल्याच्या नंतर एकदा का होईना वारी करायला. आज एकादशी आहे म्हणून भगवंताचं सांगतो की काय हरकत आहे आपल्याला एकदा तरी वारी करायला. अहो या जन्माला आल्याच्या नंतर मनुष्याने 1 वेळ तरी काय करावं, पंढरपूरची वारी करावी महाराज. म्हणून तर महाराज म्हणतात ऐका पंढरीचे महिमान ते तुके देऊळा प्रमाण तेथे चुनानी पाषाण तेची देव जाणावे. ऐका पंढरीचे महिमान की तुके देऊळाप्रमाण. की तुके म्हणजे घर, पंढरपूर मधले घर कसे आहे देऊळाप्रमाण. ते चुना आणि पाषाण तिथलं गवत आणि तिथले दगड तेची देव जाणावे. मग पंढरपूर मधलं जर गवत देव होत असत, पंढरपूर मधले जर दगड देव होत असतील तर मग इकडून माणसासारखे माणसं गेलेले त्या ठिकाणी देव होणार नाही का. पण महाराज त्यासाठी तो भगवान परमात्मा माझा आहे मी त्याचा आहे या निष्काम भावनेने भक्ती करावी महाराज. या निष्काम भावनेने जर भक्ती केली, निष्काम भावनेने जर वारी केली तर निश्चित मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया घाल निवारिया. महाराज माझ्या भगवान परमात्म्याने ज्यांना ज्यांना संकट आलं त्यांचं संकट त्या ठिकाणी निवारण केलं. पण कधी भक्ती केली, कशी केली, निष्काम भावनेने केली म्हणून त्यांचं संकट निवारलं. मग काय हरकत आहे अशा पंढरपूर तीर्थक्षेत्राचा महिमा आपल्यासारखा सामान्य जीव काय वर्णन करणार महाराज. 1 तास काय, 1 रात्र काय, 2 दिवस काय, 1 महिना काय, 1 वर्ष काय, आयुष्यभर सुद्धा आपण या पंढरपूर तीर्थक्षेत्राचा महिमा वर्णन करू शकत नाही. अशा या तीर्थक्षेत्राचा महिमा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मग असे संत जर आपल्याला या वाटेला जायचं सांगत असतील तर काय हरकत आहे त्या संतांच्या सद्विचारांनी चालायला. संत ते विवेका असणे कीजिए. काय हरकत आहे अशा त्या संतांच्या सद्विचारांनी चालायला. काय हरकत आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालायला. काय हरकत नाही महाराज. पण आतापासून जर आम्ही परमार्थाला लागलो तर लोक काय म्हणतील महाराज. लोक फक्त नावच ठेवत असतील. म्हणून असणाऱ्या संतांच्या सद्विचारांनी चाला.
संत देते विवेका. संतांच्या सद्विचारांनी जर गेलो तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा की आपल्या जीवनाचं पतन व्हावं हे जर कुणाच्या हातात असेल तर ते फक्त मनुष्याच्याच हातात आहे. म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार करायचा की आपल्या जीवनाचं पतन करायचं हे कुणाच्या हातात आहे? मनुष्याच्या हातात आहे. म्हणून निष्काम भावनेने भक्ती करा. निष्काम भावनेने जर भक्ती केली तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा निश्चित धावून आल्याशिवाय राहणार नाही. महाराज निष्काम भावनेने भक्ती करत होत्या माझ्या गवळणी. महाराज त्या भगवान परमात्म्याला गवळणी फक्त एवढ्याच विनंती करायच्या की हे भगवान परमात्मा, तू आम्हाला किती त्रास दे, तू आमची किती चेष्टा कर, पण तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको. तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको. आणि त्या विसरामध्ये त्या असणाऱ्या गवळणी भगवान परमात्म्याला म्हणायच्या कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी. देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी